तुम्ही सुद्धा नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन वास्तूमध्ये राहायला जाण्याचा विचार करत असाल किंवा नवीन घरामध्ये राहायला गेला असाल तर ती वास्तू लाभदायक आहे किंवा नाही हे कसं ओळखावं, ही संपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्र, वास्तुतज्ञ आणि उपासना मार्गदर्शक यांच्याच मार्गदर्शनाने घेण्यात आली आहे. ज्या वास्तूत किंवा घरामध्ये आपण राहतो ती वास्तू लाभदायक आहे किंवा नाही हे कसं ओळखावं किंवा लाभदायक नसणाऱ्या वास्तूची लक्षणं कोणती, हेच आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. वास्तुशास्त्राच्या प्राथमिक नियमांविरुद्ध रचना असलेल्या वास्तूत वास्तुदोष आहे किंवा ती वास्तू दूषित आहे असं म्हणतात. ज्या वास्तूत काही लक्षणं दिसतात त्या वास्तूला बाधित वास्तू असं म्हणतात. या बाधित वास्तू असलेल्या वास्तूत व्यक्तीची सर्वांगीण प्रगती खुंटते. बाधित वास्तूत घरात सतत अशांतता असते, घरात सौख्य नसतं, घरातील लोकांमध्ये कटकटी, भांडणं, वादविवाद सतत होत असतात. पैशाची भयंकर टंचाई सुद्धा असते. व्यापार, उद्योग, व्यवसायात अपयश येतं. नोकरीत बढती मिळत नाही, नोकऱ्या बऱ्याचदा जातातही. पैसा टिकत नाही, खर्च वाढतो, घरात ताणतणावाचं वातावरण असतं. आत्तापर्यंत आपण वास्तुदोष आणि त्यावर उपाय बघितले. मात्र लाभदायक नसणारी वास्तू कशी ओळखावी, तर त्याची काही लक्षणं आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जाणवत असतात. जसं घरातील वस्तू फुटतात, तुटतात, भंग पावतात. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे हरवतात, मिळत नाही. घरात उगाचच कोणीतरी आलंय किंवा घरात कोणीतरी चालतंय असा सतत भास होतो. कुत्रा, मांजर रडण्याचा आवाज कानावर पडतो. दारे, खिडक्या वारा नसतानाही जोरात आपटू लागतात. घरात भयानक भीतीदायक वातावरण, नकारात्मकता जाणवते. घरात काच फुटत राहतात, आरशांना तडे जाऊ शकतात. घरात कर्कश आवाज होत असल्याचा भासही होऊ शकतो. घरात वारंवार दिवे जातात किंवा दिवे आपोआप विझू शकतात. घरातील अन्न वारंवार कुजू शकतं, नासतं किंवा खराब होऊ शकतं. याचबरोबर घरात शिरल्यावरच दडपण किंवा टेन्शन यायला लागतं. घरातील भिंतींना वारंवार तडे जाऊ लागतात किंवा अधिकतर दक्षिण किंवा नैऋत्य दिशा, या दिशा मंगळ, राहू, केतू या ग्रहांकडे दिल्या आहेत. त्या दिशेच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे जातात. अनेकदा भिंतींची मोठी ढिगडे कोसळतात. शिवाय घरात उगाचच माणसं मोठ्याने रडल्याचाही भास होऊ शकतो. लाभदायक नसणाऱ्या वास्तूत शांत झोप लागत नाही, सतत झोपेत घाबरून उठायला होतं. लाभदायक नसणाऱ्या वास्तूमध्ये प्रचंड त्रास होऊ शकतो किंवा अशा वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना खूप भय जाणवतं. शिवाय अशा वास्तूमध्ये राहण्याने व्यक्तीला कालांतराने वेडही लागू शकतं. अशा घरात तुळशीसारख्या शुभ औषधी वनस्पती टिकतच नाही तर त्या मरतातही. दीर्घकाळ जर आपण अशा वास्तूमध्ये राहिलं तर डोकं पकडतं, डोकेदुखी, पाठीस लागते. शिवाय डोकंही सुन्न होऊ शकतं. खाल्लेलं अन्न पचत नाही, भूक लागत नाही किंवा चक्कर आल्यासारखं सतत वाटत असतं. अन्नावरचीही आशा उडू शकते. रात्री झोप लागत नाही, रात्री झोपेत प्रचंड घामाघूम व्हायला होतं. लाभदायक नसणाऱ्या वास्तूमध्ये जर एखादी नवविवाहित जोडपे राहू लागले तर अशा वास्तूमध्ये राहू लागतो. त्यामुळे आपापसात प्रचंड भांडणं, वाद, गैरसमज, कलह उगाचच निर्माण होऊ शकतात. नवगर्भवतींना सतत वाईट स्वप्न पडत असतात. घरामध्ये पाळीव प्राणी टिकत नाहीत. घरातील इलेक्ट्रिसिटीची उपकरणं नीट चालत नाहीत किंवा तुटतात, फुटतात. त्याचा स्फोटही होऊ शकतो. लाभदायक नसणाऱ्या वास्तूमध्ये घरात सतत आणि विनाकारण व्यक्तींना विविध प्रकारच्या दुर्घटनांना सामोरं जावं लागतं. घरात खाली जमिनींना भगदाडे पडतात, माती निघते. याचबरोबर लाभदायक नसणाऱ्या वास्तूंमध्ये घराच्या भिंतींना आतून बाहेरून काही विचित्र काटेरी वनस्पतीही लागू शकतात. घरातील कर्त्या पुरुषाला आजारपण येऊ शकतं. पैसा टिकत नाही. घरात वारंवार अपघात होऊ शकतात. ही सर्वच लक्षणं आपल्याला आढळून येणार नाहीत, पण त्यापैकी बरीचशी लक्षणं अनेक व्यक्तींना दिसतात. तेव्हा आपली वास्तू लाभदायक नाही असं समजतं. त्यावर आवश्यक उपाययोजना करून ज्योतिषतज्ञ, वास्तुतज्ञ यांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.